Welcome to Audio Gyan with Kedar Nimkar, a podcast that documents insightful conversations with Indian designers, artists, musicians, writers, thinkers and creatives of all types. Catch us on iTunes or visit audiogyan.com for more Gyan sessions. Here's your host Kedar Nimkar. Today I have Sumita Gunjal with us on Audio Gyan. She's an illustrator and animator with a distinct drawing style of her own. After doing her master's in design with a specialization in animation from IDC IIT Bombay, she is now working as a freelance artist, mainly into illustrations, 2D animation, comic art, and painting. Her work is mainly geared towards children's books and aspires to be a storyteller through her art. This audio Gyan will be entirely in Marathi. Thanks, Samida, for giving us your time and welcome to Audio Gyan. हाय केदार, थँक्यू. हाय बाकीच्यांना पण आणि थँक्यू मला बोलवल्याबद्दल. आणि आपण म्हणजे आज ट्राय करणार आहोत स्टोरीज, इलस्ट्रेशन्स आणि ह्या विषयावर बोलणार. मी 5 प्रश्न काढलेत आणि आपण एक एक करून थोड्याफार गोष्टी डॉक्युमेंट करूया. तर सगळ्यात पहिले मला असं विचारायचं आहे की सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी काय असते जेव्हा एखादा व्यक्ती किंवा एखादा आर्टिस्ट आर्ट चिल्ड्रन रिलेटेड करत असतो तेव्हा, म्हणजे जेव्हा लहान मुलांसाठी असतं किंवा म्हणजे त्यावेळी सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी ॲज सच काय असते? कसं आहे, म्हणजे आता सध्या जे प्रोजेक्ट म्हणजे ज्या प्रकारे येतात, मी तुला आपण आधी प्रोसेस बद्दल बोलूयात का, की कसं प्रोजेक्ट पिच होतात म्हणजे चिल्ड्रन बुक? चालेल चालेल. तर जनरली कसं असतं, जेव्हा मी फक्त इलस्ट्रेटर म्हणून काम करते ना, तेव्हा मला स्टोरी दिली जाते. ओके. आणि खूपदा त्यात ती स्टोरी ऑलरेडी फायनलाइज झालेली असते, म्हणजे त्यात माझ्याकडून स्टोरीमध्ये काही चेंजेस शक्यतो होत नाहीत. म्हणजे सजेस्ट एखादा दुसरा मायनर होऊ शकतो, पण जनरली स्टोरी फ्रीज असते. आणि मग माझ्याकडे जेव्हा स्टोरी येते, आयदर ती एकतर पिक्चर बुक असते किंवा चिल्ड्रन स्टोरी बुक असते. तर पिक्चर बुक मध्ये बऱ्याचदा वर्ड्स नसतात, फक्त चित्र असतात. आणि इलस्ट्रेटेड चिल्ड्रन बुक जे म्हणतो आपण, स्टोरी बुक, त्यात खूप लहान मुलांसाठी म्हणजे छोट्या वयोगटासाठी फार कमी शब्द, म्हणजे एखादं किंवा दुसरं वाक्य आणि बाकी पूर्ण चित्र असतं. बरोबर. तो हे असं जेव्हा मला येतं तेव्हा माझं काम हे असतं की ती पूर्ण स्टोरी वाचणे आणि मग स्वतःला, माझी तरी पद्धत अशी आहे की स्वतःला लहान करायचं आणि मग त्या स्टोरीकडे बघायचं की मला ती कशी आवडेल, म्हणजे ऐकायला किंवा सांगायला. पण ही जी ब्रीफ येते ती प्रॉपर अशी स्टोरी लिहिलेली असते का त्याच्यामध्ये? नाही, म्हणजे हे जे ब्रीफ मिळतं ना, एक तर याच्यात एक इंट्रोडक्शन असतं की रायटरला ही स्टोरी का सांगायची, म्हणजे त्याचं एक बॅक स्टोरी म्हण किंवा एक ओव्हरऑल बॅकग्राऊंड की ती स्टोरी कशाबद्दल असणार आहे. कारण की खूपदा स्टोरी पूर्ण, म्हणजे जेव्हा समज उदाहरणार्थ मी तुला एखादी स्टोरी सांगते, समज आपण लाकूड तोड्याची गोष्ट आहे जी आपण लहानपणापासून ऐकत आलो. जर तू मराठी मीडियम म्हणजे मराठी फॅमिलीत मोठा झाला असेल तर तुला लाकूड तोड्याची गोष्ट नक्की माहित असेल. हो, माहिती आहे. ती 3 कुऱ्हाडींची. बरोबर. जेव्हा मला स्टोरी येते तेव्हा ते मला काय ब्रीफ देतील की एक लाकूड तोड्याची गोष्ट आहे, त्यात त्याला म्हणजे जेव्हा तो जंगलात जातो आणि त्याची कुऱ्हाड विहिरीत पडते, त्याला 3 कुऱ्हाडी मिळतात आणि मग त्यातून तो एक एक चूज करतो आणि मग कसं पुढे जाते स्टोरी, म्हणजे जनरल ओव्हरऑल आयडिया. पण जेव्हा ऍक्च्युअल मध्ये जी स्टोरी असते ना, स्क्रिप्ट, त्यात असतं त्या लाकूड तोड्याचं नाव, म्हणजे तो लाकूड तोडा हे नसतं लिहिलेलं, त्याचं नाव, असा माणूस जंगलात गेला आणि मला माहितीये बॅकग्राऊंड की तो लाकूड तोडा असणार आहे. बरोबर. मग ते माझी रिस्पॉन्सिबिलिटी की मी दाखवायचं की तो जंगलात गेला, पण मग यात माझी रिस्पॉन्सिबिलिटी ही पण आहे की तो कुठल्या जंगलात गेला, तो महाराष्ट्रातल्या जंगलात गेला, तो केरळातल्या जंगलात गेला की तो एखाद्या जनरलाइज जंगलात गेला. कारण की टार्गेट ऑडियन्स जे आहेत लहान मुलं, ती कुठली असणार आहेत हे पण मला माहित करावं लागतं आणि त्याच्यानुसार मग ते व्हिज्युअली डिटेल्स बदलत जातात.
बरोबर बरोबर. तीच इंटरेस्टिंग. जर स्टोरी म्हणजे इंडियातल्या मुलांसाठी नसेल आणि दुसऱ्या एखाद्या कंट्रीतल्या मुलांसाठी असेल तर त्यांची जंगलाची कन्सेप्ट टोटली वेगळी आहे आणि बरोबर. त्यांचा लाकूड तोड्या कधी कुऱ्हाड घेऊन जात नाही आता. म्हणजे Yeah. त्यानुसार गोष्टी बदलत जातात. करेक्ट करेक्ट. आणि मग नंतर त्या 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 लाकूड तोड्याची पण आउटफिट बद्दल बोलणं हा झालं म्हणजे. आउटफिट पण हो म्हणजे बरोबर. कल्चर कुठलं आहे म्हणजे तुम्ही कोणाला सांगताय आता मग त्यात हे पण असतं खूपदा स्टोरी म्हणजे आता सध्या काही पब्लिशर्स जे आहेत ना हे रुरल मुलांना टार्गेट करतायत म्हणजे त्यांच्यासाठी बुक्स बनवतात कारण की त्यांना कळते म्हणजे मी तुला सांगते मी लहान असताना मी यातलं एकही चिल्ड्रन बुक पाहिलेलं नाहीये कारण की मी खूप छोट्या शहर पण नाही गावात मोठी झाले. सो म्हणजे आणि जी मराठी पुस्तकं वाचली त्यात कधी एवढी चित्र नव्हतीच म्हणजे ज्या तू कादंबरी किंवा ज्या जे दुसरी पण गोष्टीची पुस्तकं होती एक मॅक्स टू मॅक्स चंपक किंवा चांदोबा एक्सपोजर होतं. बरोबर बरोबर. नाही पण मला रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये थोडस अजून डीप डाईव्ह करायचंय की फॉर एक्झाम्पल स्टोरी तर येते पण अच्छा म्हणजे त्या प्रोसेसमुळे मला कळलं की स्टोरी लिहिणाऱ्याला जास्ती कॉन्शियस राहावं लागेल की कुठले मॉरल व्हॅल्यूज सांगतोय आणि वगैरे. आणि मग त्यांना हे पण स्पेसिफाय करावं लागतं की ती कुठल्या एज ग्रुपसाठी आहे कुठल्या कल्चरसाठी आहे. मग ज्या मुलांना ते पुस्तक जाणार आहे ते गावात राहतायत की सिटीत राहतायत. मग ते अगेन त्यात पण हा पण प्रश्न म्हणजे खूपदा मुद्दा मला विचारावा लागतो की ते म्हणजे साध्या गरीब लोकांसाठी आहे की मिडल क्लास लोकांसाठी आहे की श्रीमंत लोकांसाठी आहे. कारण की त्यांचं रिलेट करण्याची पद्धतच बदलते. इव्हन समजा घराचं बॅकग्राऊंड आहे त्यांचे कपडे आहेत गोष्टीतल्या कॅरेक्टर्सचे हे पण बदलतात म्हणजे त्या अनुषंगाने. त्यामुळे प्रत्येक वेळेस या गोष्टींचा पण विचार करावा लागतो की ते कोण वाचणार आहे. सो ती स्टोरी लिहिताना त्यात हे स्पेसिफाय नसतं केलेलं की ती एक्झॅक्टली म्हणजे कुठल्या म्हणजे काय सांगणार आहेत ते स्टोरीतून. खूपशा गोष्टी व्हिज्युअली इनडायरेक्टली सांगाव्या लागतात म्हणजे इनडायरेक्ट पण आणि डायरेक्ट पण जे डिसिजन कधी कधी नाही. पण मग कसं इंटरॅक्शन कसं असतं एखाद्या आर्टिस्टचं म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुझंच एखाद्या स्टोरी रायटरशी इज इट लाईक अ क्लायंट कस्टमर सॉर्ट ऑफ अ ब्रीफ ज्याच्यामध्ये इंटरॅक्शन होतात मल्टिपल सेशन्स होतात आणि मग त्या स्टोरी रायटरचं पण म्हणणं असतं का पर्टिक्युलर स्टायलिंगनेच झालं पाहिजे किंवा म्हणजे त्या भागात तुला किती लिबर्टी असते आणि एखाद्या ह्याला स्टोरी रायटरला किती असते. आता तू जे म्हणलास ना हे ना खूप प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट वेगवेगळं असतं. कधी कधी मला डायरेक्ट रायटर अप्रोच करतात की ही स्टोरी मी लिहिली आहे किंवा लिहितो आहे आणि तू माझ्याबरोबर ड्रॉइंग्स करशील का. किंवा कधी कधी स्टोरी ऑलरेडी लिहिलेली असते आणि मग त्यांना ड्रॉइंग हवे असतात म्हणजे इलस्ट्रेशन हवे असतात. सध्या कसं 1-2 आहेत रायटर्स ज्यांच्याशी मी म्हणजे आम्ही एकत्र काम करतोय की स्टोरी थोडी पुढे जाते मग आम्ही व्हिज्युअली पण त्याच्यात लगेच विचार करतो. कधी कधी व्हिज्युअल्स पाहून रायटर स्टोरीमध्ये काही चेंजेस करतो असं पण होतं. पण जे म्हणजे थंब रूल जे म्हणतो ना जे पब्लिशर कडून येतं ना त्यात रायटर बरोबर फार कमी इंटरॅक्शन होते. म्हणजे स्टोरी ऑलरेडी फ्रीज झालेली असते आणि ती पण एडिटर थ्रू येते डायरेक्ट पण येत नाही रायटर कडून. सो मी कम्युनिकेट एडिटरशी करते. ओके ओके. इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. हो. आणि मग त्यात कसं असतं त्यात खूप फ्रीडम नाही मिळत म्हणजे गोष्ट मी तेच म्हणते की त्यात मला इनपुट देऊन खूप गोष्टी चेंज नाही करता येत गोष्टीतल्या. व्हिज्युअली ज्या करता येतील त्या मी करू शकते. आणि मग नंतर एकदा ते स्टोरी बुक व्हिज्युअली तयार झालं विथ ग्राफिक्स अँड इलस्ट्रेशन्स की मग परत ते अप्रुव्हल साठी जातं का अगेन इट डिपेंड्स ऑन क्लायंट टू क्लायंट की किती डिटेल करायचं. अप्रुव्हल साठी जातं. सो कसं असतं आधी मला अप्रोच करतात पब्लिशर एडिटर किंवा रायटर आणि मग ते स्टोरीचा काही पार्ट दाखवतात आणि म्हणतात तुम्हाला ही स्टोरी करण्यात इंटरेस्ट आहे का म्हणजे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटते का. कारण कधी कधी स्टोरी जर आवडली नसेल ना तर त्याच्यावर बळजबरी काम नाही करतायत. बरोबर बरोबर. ती कारण की ती तुम्हाला स्टोरी तेवढीच जगावी लागते जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करता प्रत्येक कॅरेक्टरच्या अँगल मधून
तेव्हा ती स्टोरी म्हणजे तेवढा वेळ स्पेंड करता तुम्ही त्या स्टोरीत घुसावं लागतं. बरोबर. तर त्यामुळे कधी कधी असं असतं की स्टोरी नाही पटली, म्हणजे पटली ती जी स्टोरी सांगितली जाते ती पटली पण पाहिजे जेव्हा तुम्ही ड्रॉ करता. बरोबर. सो ती जर नाही पटली तर मग आम्ही पुढे नाही जात त्या प्रोजेक्टवर. पण जर ती आवडली तर मग मी त्याच्यासाठी काही ड्रॉइंग करते, कॅरेक्टर डिझाईन करते आणि मग इट्स लाईक बॅक म्हणजे काय म्हणतात, मी पाठवते काही सॅम्पल्स, मग ते त्याच्यावर फीडबॅक देतात. कधी कधी पहिल्याच मध्ये अप्रूव्ह होतं. जेव्हा वेवलेंथ लगेच होते की हो यांना पण हेच हवंय आणि मी पण तेच काढतीये. कधी कधी त्याला थोडे ट्रायल एरर होतात. करेक्ट. आणि मग ते अप्रूव्ह होतं. आणि याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जेव्हा एखादी स्टोरी डिसाइड करतो आर्टिस्ट किंवा तू करतेस, तेव्हा काय प्रोसेस असते की त्याला स्टोरीला ते पर्टिक्युलर मीडियम मध्ये सांगायचं? फॉर एक्झाम्पल ग्राफिक्स काढून कॉमिक्स सारखे स्पीच बल्ब्स पण देता येतील की बाबा हा कॅरेक्टर हे बोलतोय, किंवा इट कुड बी अ नरेशन इन कोट्स समवेअर आउटसाइड द ग्राफिक, किंवा कदाचित म्हणजे वेगवेगळे स्टायलिंग असतात ना एक स्टोरी सांगण्याचे. मग ते कोण पिक करतं? हे बऱ्याचदा ना म्हणजे जेव्हा पब्लिशर कडून येतं तेव्हा ते त्यांचं ऑलरेडी डिसाइडेड असतं की त्यांना पिक्चर बुक करायचंय, स्टोरी बुक करायचंय की कॉमिक बुक करायचंय. कारण की हे एज ग्रुप वाईज डिफरंट असतात. खूप लहान मुलांना कॉमिक बुक वाचता नाही येत, म्हणजे त्यांना टेक्स्ट वाचता नाही येत. सो म्हणजे जसं काही पब्लिशर्सच्या ना बुकच्या लेवल्स असतात 1, 2, 3, 4. सो 1 इज एकदम लहान मुलांना ज्यांना वाचताच नाहीये. सो त्यात मेन भर पिक्चर्स वरती असतो की तुम्ही व्हिज्युअली किती एक्सप्लेन करताय. दुसरी लेवल असते ज्यात थोडं टेक्स्ट असतं, जे मोठ्या अक्षरात लिहिलं जातं आणि ज्यात मुलांची ओळख करून दिली जाते त्या अक्षरांची, म्हणजे ते कोरिलेट करायला शिकतात की ओके हा म्हणजे ह्याबद्दल ही गोष्ट आहे ना, तर ह्यातला हा शब्द हा असू शकतो. ऍक्च्युअल वाचता नाही येत पण ते ओळखायला लागतात अक्षर. सॉरी इकडे कट करायला, पण आता हा जो मोठ्या अक्षरात लिहायचंय तर हे फॉन्ट फेस किंवा जो काय फॉन्ट यूज करणार असणार तो पण तू डिसाइड करते? कधी कधी लेआउट आणि फॉन्ट मी करते, कधी कधी ऑलरेडी त्यांचा आर्ट डिरेक्टर जर मध्ये असेल, म्हणजे आर्ट डिरेक्टर थ्रू जर प्रोजेक्ट आला असेल तर मग ते करतात. पण म्हणजे यात थोडा फीडबॅक आणि इनपुट दोन्हीकडून घेतला जातो. म्हणजे माझ्या इलस्ट्रेशनला साजेसं असं मी त्यांना सजेस्ट करू शकते, किंवा कधी कधी ते म्हणतात की तुम्ही हँड ड्रॉन करू शकता, म्हणजे हँड रिटन पण करू शकता. खूप म्हणजे स्टोरी टू स्टोरी चेंज होत जातं. त्याला असं काही ठरलेलं हे नाहीये की हे असंच होईल. त्यामुळे म्हणजे खूप व्हरायटी ऑफ काय म्हणतात वर्क आहे म्हणजे माझं पण करताना. मला ही बाजूच नवीन आहे टोटली, कारण मी म्हणजे या अँगलने कधी विचारच केला नव्हता. तर एखादी केस स्टडी सांगू शकशील ज्याच्यामध्ये तुझ्या कामामुळे द स्टोरी टुक अ डिफरंट रूट और इट वॉज ऑग्युमेंटेड बिकॉज ऑफ युअर इलस्ट्रेशन्स, की काय झालं आणि मग त्याच्यामुळे कसा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आला किंवा कदाचित निगेटिव्ह इम्पॅक्ट आला? काही एखादी केस स्टडी आहे तुझ्याकडे जस्ट थोडक्यात शेअर करायला? म्हणजे खूप असं फीडबॅक नाहीये माझ्याकडे म्हणजे आता लगेच शेअर करायला, कारण की सुरुवातीला केलेले बुक्स खूप जास्त एक्सपेरिमेंटल लेवलवरती होते माझे. त्यामुळे मी पण त्याकडून खूप एक्सपेक्ट नाही केलं. म्हणजे मी पण तशी नवीनच आहे, खूप वर्ष म्हणजे जरी खूप वर्ष झाले असले तरी खूप व्हरायटी ऑफ वर्क केलं. त्यामुळे मी एक असं काही सांगू नाही शकत. पण मी तुला एक सांगेल की यात मी कधी कधी स्टोरीमध्ये ना एक ठराविक समज 3 कॅरेक्टरची किंवा 2 कॅरेक्टरची स्टोरी आहे. एक स्टोरी केलेली मी मागे, तर ती होती मुलगी आणि वडील हे दोघंच अख्ख्या स्टोरीमध्ये आहेत आणि त्यांची इंटरॅक्शन आहे. खूप लहान मुलांसाठी बायलिंग्वल बुक होतं की ही मुलगी उठत नाहीये आणि वडील तिला उठवत आहेत. मग ते तिला वेगवेगळी प्रलोभनं देतात की मी हे खायला करेल तू उठ, मी तुला इकडे घेऊन जाईल तू उठ, आणि मुलगी नाही म्हणत राहते. सो ही खूप सिम्पल गोष्ट होती खूप लहान मुलांसाठी.
सो मला काय वाटलं की फक्त 2 कॅरेक्टर्स रिपीट करण्याऐवजी मी जर तिसरं कॅरेक्टर टाकलं त्यात, म्हणजे ऍक्च्युली स्टोरीत कुठेच नाहीये. बरोबर. सो मी त्यात एक मांजर टाकली. ओके ओके. जी त्या मुली बरोबर आहे. हा. आणि मग त्या स्टोरीला पूर्ण म्हणजे त्याचं हेच बदलून गेलं. म्हणजे सुरुवातीला जे मोनोटोनस होत होती स्टोरी, की एकदा वडील बोलतायत, एकदा मुलगी बोलतीये, एकदा वडील बोलतायत, एकदा मुलगी बोलतीये. सो ह्याच्यात एक तिसरा एलिमेंट आला जो थोडा डायनामिक आहे. मग ती कॅट कधी काहीतरी चाटते, कधी आळस देतेय किंवा कधी उडी मारतीये, असं काहीतरी वेगळं त्यात एक एलिमेंट ऍड झाला. सो हे खूप म्हणजे जेव्हा नंतर त्याचे रिव्ह्यूज आले तेव्हा ही गोष्ट अप्रिशिएट झाली की ती स्टोरी तर छानच होती, पण व्हिज्युअली ती थोडी चॅलेंजिंग होती की नुसतं 2 जणांचे डायलॉग्स आहेत, कितीदा ते दाखवणार ना चेहरा, एकदा याचा एकदा त्याचा. म्हणून मी तिसरा एलिमेंट ऍड केला. म्हणजे आणि मग ते मुलांना पण थोडीशी क्युरिओसिटी होते की तिसरं, आणि स्पेशली अॅनिमल एलिमेंट असेल तर त्यांना अजून जास्त आवडतं. त्यामुळेच बहुतेक आपल्या पंचतंत्राच्या गोष्टी या माणसांना घेऊन सांगण्याऐवजी अॅनिमल्सला घेऊन सांगितलेल्या, आणि थोडं इंटरेस्टिंग करायला. करेक्ट. आणि ओव्हरऑल हे करताना म्हणजे काय इन्स्पिरेशन काय असतं? कुठल्या एक्झिस्टिंग कॉमिक बुक्स आणि स्टोरी बुक्स बद्दल चांगलं ज्ञान पाहिजे का, जनरल ऑब्झर्वेशन चांगलं पाहिजे का, हे अकॅडमिक म्हणजे अभ्यास थ्रूच ही स्किल सेट अक्वायर करता येते? त्याच्याबद्दल थोडं सांगू शकशील? हो, मी तुला सांगेल की मी माझी पद्धत तुला सांगते की मला काय वाटतं. म्हणजे लोकांचे विचार बदलतात ह्या गोष्टीबद्दल. मला असं वाटतं की यासाठी शिक्षण मदतीचं आहेच, पण पहिले इंटरेस्ट लागतो की तुम्हाला तेवढं बसून ड्रॉ करण्यासाठी पेशन्स हवं. दुसऱ्याला समजून घेता आलं पाहिजे की समोरच्याला काय हवंय. म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे मी क्लायंट म्हणते आता की प्रत्येक क्लायंट असं नाही म्हणणार की तुम्हाला जे हवं ते ड्रॉ करा. करेक्ट. आणि तसं करूनही नाही चालत, कारण की तुम्ही एका तिसऱ्या टार्गेट पर्सनसाठी ते करताय, त्या पर्सनला ते कळलं पण पाहिजे आणि आवडलं पण पाहिजे. बरोबर. आणि एज ग्रुप असल्यामुळे अजून सेन्सिटिव्ह पाहिजे. हो. आणि मग खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागतो. फॉर एक्झाम्पल जसं रायटिंग मध्ये जसं अपशब्द वापरून नाही चालत ना लहान मुलांच्या ह्याच्यात, तसंच ड्रॉ करताना पण व्हायलन्स नाही दाखवायचा, खूप डायरेक्ट व्हायलन्स किंवा खूप टोकदार गोष्टी नाही काढायच्या. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी ज्या कोणी सांगत नाही, पण ते हळूहळू एक्सपिरियन्स म्हणून येतं. माझं शिक्षण याच्यात झालेलं नाहीये, मी तर अॅनिमेटर आहे, पण जसं जसं मी एक एक बुक करत गेले आणि मला जसं जेव्हा एडिटर किंवा रायटर किंवा पब्लिशर कडून जो फीडबॅक मिळतो त्यातून शिकत गेले की ओके या गोष्टी नाही दाखवायला पाहिजेत. आणि मग त्याच्या पॅरलल ह्याच्यावरती विचार करून करून मला पण थोडं कळायला लागलं की ओके असं असायला पाहिजे. म्हणजे लहान मुलांसाठी काय काढायला पाहिजे जे त्यांना ऍक्च्युअल मध्ये आवडेल. म्हणजे असं शिकत राहते मी पण. आणि तुझे एज्युकेशनचं म्हणालास, एज्युकेशन आता म्हणजे खूप जण इंडियात नव्हते इतके वर्ष कोर्सेस इलस्ट्रेशन मध्ये, म्हणजे मास्टर्स इन इलस्ट्रेशन वगैरे, जे BFA करायचे त्यांना इलस्ट्रेशन हा सब्जेक्ट होता. बरोबर. पण मग तो पण एका लिमिट पर्यंत होता. ऍक्च्युअल जेव्हा फील्ड मध्ये जातं आणि करायला लागतं तेव्हा त्याचे नियम खूप बदलत जातात. करेक्ट. तर हे एक्सपिरियन्सनेच खूप म्हणजे चांगलं जमतं किंवा जमतं. म्हणजे आणि प्रॅक्टिस खूप हवी ड्रॉइंगची, हे खूप मेन आहे. म्हणजे मी सुद्धा डायरेक्ट आर्ट फील्ड मध्ये नाहीये, मी आर्किटेक्ट आहे बाय प्रोफेशन, आणि मग मी अॅनिमेशन शिकले कारण की मला इंटरेस्ट होता, आणि समहाऊ आय एंडेड अप डुईंग इलस्ट्रेशन. इंटरेस्टिंग. तुझं पण चांगलं म्हणजे मला काय म्हणतात त्याला, एक चांगला ग्राफ आहे की पहिले आर्किटेक्ट, मग अॅनिमेशन आणि मग चिल्ड्रन्स बुक मध्ये. इंटरेस्टिंग. ऍक्च्युली माझा एक चौथा प्रश्न होता, तो आपण आधीच कव्हर केला की व्हॉट्स द प्रोसेस ऑन वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट. पण मला त्याच्यामध्ये थोडं अजून विचारावं असं वाटतंय की
एखादी स्टाईल पिकअप करताना ती त्याचं आणि टार्गेट ऑडियन्स जी असणार आहे, म्हणजे जी लहान मुलं असणार आहेत, या दोघांचं काही युजर रिसर्च होतो का, सब्जेक्टिव्ह असतं, कसं ती प्रोसेस काय असते? की कारण ह्याच्यामध्ये इव्हेंच्युअली एक्सपिरियन्स, जसं तू म्हणालीस, तर तो एक्सपिरियन्स डेव्हलप व्हायला ट्रेडिशनल प्रॉडक्ट बिल्डिंग किंवा इतर गोष्टींमध्ये कसं युजर रिसर्च करतात, राईट? तसं याच्यात काही प्रोसेस असते? हो, म्हणजे नक्कीच असायला हवं आणि करायलाही हवं, कारण की प्रत्येक स्टोरी ही सिम्पल असेलच असं नाही. म्हणजे ती वरवर सिम्पल जरी दिसत असली तरी आता कसं झालंय, खूप स्टोरीज ह्या यांचा काय म्हणतो, मतित अर्थ आपण जे म्हणतो ना, किंवा मॉरल ऑफ द स्टोरी, मॉरल जे आहे हे वेगळं असू शकतं. आणि आता म्हणजे मुलं कायमच खूप हुशार असतात. आपण त्यांना खूप काय म्हणतो, लहान समजतो, पण त्यांना जास्त कळतं. त्यामुळे आता रिसेंट जे म्हणजे स्टडीज आहेत किंवा रिसेंट जे रायटर्स आहेत, इलस्ट्रेटर्स आहेत, स्टोरी टेलर्स आहेत, यांनी चिव माऊच्या गोष्टी सांगायचं ऑलमोस्ट बंद केलंय आणि रिअल लाईफ मधल्या गोष्टी सांगतायत. की जसं डिसेबिलिटीला घेऊन गोष्ट आहे, की कसं मुलं कॉन्कर करू शकतात, किंवा मुलांनी कसं, डिसेबल मूल जर तुमच्या फ्रेंड मध्ये असेल किंवा शाळेत असेल तर त्याच्याशी इक्वल वागणूक कशी असायला हवी, हे इनडायरेक्टली सांगणाऱ्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि मग या सांगताना ना असं उगाच काहीही काढून नाही चालत. बरोबर. त्याच्यासाठी थोडा रिसर्च करावा लागतो. जसं एखाद्या डिस्लेक्सिक चाइल्ड बद्दल जर स्टोरी आहे, तर डिस्लेक्सिक चाइल्ड दिसतं कसं, वागतं कसं, त्याच्या आजूबाजूचे लोकांवर त्याचा कसा इफेक्ट असतो, किंवा त्यांचं त्याच्याबद्दल वागणं कसं असतं, या सगळ्याचा अभ्यास करावाच लागतो. पण हा ट्रेडिशनली इंडियात केला जातो का? आता मला आधीच नाही सांगता येणार, कारण की मी जेव्हापासून सुरू केलं, म्हणजे माझी तरी पद्धत अशीच होती की जेव्हा एखादी स्टोरी येते तेव्हा मी त्याच्याबद्दल थोडा अभ्यास नक्कीच करते. कारण की आयदर तशी सेम रिटोल्ड व्हर्जन जर असेल तर तशी सेम स्टोरी आधी होऊन गेली आहे. बरोबर. मग ते परत का सांगतात? काही रिझन आहे म्हणूनच त्यांना परत सांगावं लागतंय ना. आयदर कल्चर बदललंय, लाईफस्टाईल बदललीये, भाषा बदललीये. जसं काही इंग्लिश स्टोरीज आहेत ज्या आपल्याकडे ट्रान्सलेट होऊन मराठी, हिंदी किंवा बाकी सगळ्या रिजनल लँग्वेज मध्ये सांगितली जाते. पण मग ती तशीच इंग्लिश माणूस दाखवून करून नाही चालत. मग जेव्हा तो चेंज येतो ना, तेव्हा अभ्यास करावा लागतो की तो इंग्लिश माणूस, त्याचं बॅकग्राऊंड, तो जर इथे राहत असता तर त्याचं बॅकग्राऊंड आणि त्याचं राहणीमान कसं असतं, किंवा मग त्यांनी काय केलं असतं, किंवा एखादी अॅनिमलची गोष्ट असेल तर त्या अॅनिमलची बॉडी लँग्वेज काय आहे, त्यांचा माणसांची इंटरॅक्शन काय आहे. प्रत्येक वेळेस प्रत्येकाचा अभ्यास ऑलरेडी झालेला, म्हणजे केलेला नसतो. त्यामुळे मग जेव्हा स्टोरी येते तेव्हा त्याचं रिसर्च त्याच्याबद्दल नक्कीच करावा लागतो किंवा करायला हवा. आणि हे ऑब्व्हियसली इथले ते जे आतल्यात विदिन इंडिया जे लँग्वेजेस आहेत त्याच्याबद्दल स्पेसिफिक जाताना पण तो वेगळा अभ्यास करावाच लागत असेल. कारण पण मग त्याच्यामध्ये स्टायलिंग चेंज होते. फॉर एक्झाम्पल एखादं पुस्तक महाराष्ट्रामध्ये नागपूर या सिटीमध्ये पब्लिश करायचंय किंवा डिस्ट्रीब्यूट करायचं ठरलं, तर तेच समजा पुस्तक कुठेतरी केरळच्या छोट्या गावात असेल तर इलस्ट्रेटरला परत इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं का स्टायलिंग चेंज करण्यासाठी? मी मगाशीच तुला तेच म्हणलं, कारण की ब्रीफ येताना ना ते स्पेसिफाय करतात, किंवा मग आपण विचारून घ्यायचं की तुम्हाला नक्की कुणाकुणाला ही गोष्ट सांगायची आहे. मग ती कधी कधी कसं असतं, एका ठराविक शाळेपुरतंच किंवा एका ठराविक गावापुरतंच ते पुस्तक बनवलं जातं. तेव्हा ते खूप जास्त स्पेसिफिक बनवता येतं. पण जेव्हा तुम्ही 3-4 भाषांमध्ये त्याला ट्रान्सलेट करणार आहात तेव्हा त्यात एक जनरल फॅक्टर पण हवा की ते त्या लोकांना पण रिलेट करता आलं पाहिजे. कारण की मुलांना कसं ती स्टोरी रिलेट नाही झाली तर ती कधीच आवडत नाही.
बरोबर बरोबर. त्यांना त्या स्टोरीतले प्रत्येक कॅरेक्टर आपल्या आजूबाजूच्या कॅरेक्टर मध्ये बघता आलं पाहिजे किंवा दिसलं पाहिजे की किंवा तू फॉर एक्झाम्पल म्हण ऍपल, समजा स्टोरीत आहे ऍपल सफरचंदाच्या झाडाखाली माणूस बसला होता, तर मी खरंच सांगते मी आज तागायत सफरचंदाचं झाड कधी पाहिलं नाहीये कारण की मी कधी काश्मीरला गेलीच नाहीये. करेक्ट. सो हे जर मला मुलाला सांगायचं आहे, एका मुलाला म्हणजे स्टोरी थ्रू, तर मला सफरचंदाचं झाड कसं दिसतं हे रिसर्च करणं भाग आहे. आणि मग ते सफरचंदाचं झाड समज त्याने काही 10 वर्षांनी तो मोठा झाला आणि त्यांनी पाहिलं तर त्याला ते ओळखता आलं पाहिजे. करेक्ट. आणि समज तीच बुक, सेम स्टोरी बुक काश्मीरमध्ये एखाद्या लहान मुलाला दिली आणि तो म्हणला अरे सफरचंदाचं झाड असं दिसतच नाही, हे तर वेगळंच काहीतरी झाड आहे, तर तो काय म्हणणार, त्याचं पहिलं इम्प्रेशन काय, ही स्टोरी खोटी आहे. लहान मुलं फार पटकन हे म्हणून मोकळे होतात की हे खोटं आहे. करेक्ट. जर त्यांना कुठे रिलेट नाही करता आलं तर. बरोबर. फारच. त्यामुळे ऍक्च्युली खूप मोठी गुंतागुंतीची प्रोसेस आहे, म्हणजे केली, मन लावून केली, विचार लावून केली. सो इट्स लाईक पूर्ण वेगळं विश्व बनवल्यासारखं आहे. म्हणजे जसं फिल्मसाठी तुम्हाला पूर्ण स्टडी करावा लागतो की तुमची फिल्म कुठे शूट होणार आहे, काय होणार आहे. सो यात पण तसंच आहे की कुठल्या बॅकग्राऊंड आहे, काय बॅकग्राऊंड ड्रॉ करणार आहे, नुसते कॅरेक्टर्सच नाही, मातीच्या रंगापासून आकाशाच्या रंगापर्यंत डिटेल्स मध्ये विचार करतात. माझ्या डोक्यात सध्या तरी ब्लॅक अँड व्हाईट लाईन ड्रॉइंग इलस्ट्रेशनच पुस्तकं फिरतायत. अर्थात त्याच्यामध्ये कलर्स वगैरे जायला लागला तर मग अजूनच इंटेन्स होत जाईल ते. हो. आणि यात कसं आहे, परत तुला एक अजून सांगते मी की इंडियात जी बुक्स आहेत ना ही थोडी लो बजेट असतात, कारण की आपलं इंडियन जे मेन क्राऊड आहे, जनरल क्राऊड, ते एक 100 रुपयाचं पुस्तक म्हणजे खूप महाग पुस्तक झालं. करेक्ट. त्यामुळे कलर पुस्तक छापताना त्याची प्राइस म्हणजे त्याचं कॉस्टिंग कसं जाणार आहे ह्याच्यावर पण ड्रॉइंग स्टाईल डिपेंड करते. काही जे पब्लिशर्स आहेत जे खूप लहान म्हणजे खूप गरीब किंवा मिडल क्लास छोट्या शाळांमध्ये, म्हणजे छोट्या शाळांमध्ये मुलांना बुक्स इंट्रोड्यूस करायचा प्रयत्न करतायत, ते असं 20-30 रुपयाला वगैरे पुस्तकं डिस्ट्रीब्यूट करतात. कधी कधी ते फुकटही देतात शाळांना. तर मग त्यांना हा विचार करावा लागतो की आपण हे छान पण दिसलं पाहिजे पण कमी प्राइस मध्ये पण झालं पाहिजे प्रिंटिंग. करेक्ट. आणि त्याप्रमाणे मग स्टाईल चेंज होत जाते. की ब्लॅक अँड व्हाईट हवी, किती कलर्स हवे. आणि मी तुला अजून एक म्हणाल की आपल्याकडे ना खूप जास्त बाहेरचं इन्फ्लुएन्स आहे. म्हणजे अजूनही काही पब्लिशर्स जे आहेत ना ते असं कार्टून काढा टाईप्स, त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला असं कलरफुल कार्टूनही हवंय जे डिझनी आणि यांच्यासारखं असं छान चकाचक आणि सुंदर सुंदर दिसेल. पण मग आपलं इंडियन आर्ट तसं नाही आहे. आपल्याकडे खूप म्हणजे खूप फोक आर्ट आहे, खूप सारे रिजनली वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ड्रॉ केल्या जातात. मग त्यांना इंट्रोड्यूस करून स्टोरी टेलिंग केलेलं म्हणजे त्यात आहेच ऑलरेडी, पण नवीन गोष्टी पण त्या स्टाईल मध्ये सांगितलं तर अजून छान वाटतं आणि म्हणजे अजून लोकांपर्यंत पोहोचलं जातं आपलं काय म्हणतात रिजनल आर्ट जे आहे ते यूज करून. सो कधी कधी पब्लिशर्स किंवा क्लायंट हे पण म्हणतात की अरे तुम्ही म्हणजे मी बरंच फोक आर्ट सारखं पण ड्रॉ करते, मग ते म्हणतात तुम्ही दोन्हीचं मिक्स करून का नाही करत. मग असं करत करत ती एक नवीन स्टाईलच डेव्हलप होत जाते. करेक्ट. जे डेंजरस आहे थोडंसं, पण ठीक आहे, इव्होल्युशन मध्ये काही थांबवू नाही शकत. कारण मी म्हणजे तो जो सगळ्यात पहिला प्रश्न होता ना माझा रिस्पॉन्सिबिलिटी, तो ऍक्च्युली आय थिंक अ कॉमन थ्रेड विच इज रनिंग अक्रॉस सगळ्या प्रश्नांमध्ये. कारण ही पण एक रिस्पॉन्सिबिलिटी असते ना, की कारण समजा आपण खूप डिझनी आणि मार्वेल कॉमिक्स सारख्या स्टायलिंग घेऊन आलो तर मग ते इनडायरेक्टली आपणच इन्फ्लुएन्स करतोय त्या वेस्टर्न संस्कृतीला म्हणा किंवा आणि मग त्या पद्धतीने मुलं डेव्हलप होत आहेत. म्हणजे ती पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की विदिन इंडियन
कॅनव्हास किती चांगलं आपण आर्ट दाखवू शकतो आणि इकडचं ओरिजिन असलेलं आर्ट फॉर्म आणि इकडचे फोक टेल्स या कशा दाखवू शकतो. तो पण एक इम्पॉर्टंट. इव्हन नवीन स्टोरीज पण म्हणजे ज्या मॉडर्न स्टोरीज आहेत त्या सुद्धा जेव्हा तुम्ही म्हणजे एक्झॅक्ट काय म्हणतो आपण वारली सेम वारलीत नका दाखवू हवं तर का त्याने तेवढ्या डिटेल्स नाही दाखवता येणार, पण तुम्ही त्याचं इव्होल्युशन करता येतं त्या स्टाईलचं, त्या स्टोरीला सूट होईल असं, ज्याने दोन्हीचंही काय म्हणतात महत्व कमी नाही होणार. करेक्ट. आणि मोर कलर्स मध्ये पण अर्दन कलर्स असतील कारण जे एक इंडियाला कॉन्टेक्च्युअलाइज करता येतात, वेरॅज त्यांचे असे पेस्टल व्हाईट आणि ते सगळे थोडेफार कमी असू शकतील कदाचित. हो म्हणजे आपलं पॅलेटच वेगळं आहे. करेक्ट. म्हणजे तू इव्हन बघशील, मला माहित नाही तू म्हणजे किती लोकांनी हे ऑब्झर्व केलंय, जर तुम्ही इंडियन ब्रँडचे जर कलर्स विकत घेतले ना तर आपलं पॅलेट वेगळं असतं. आणि तुम्ही जर इम्पोर्टेड कलर्स घेतले तर त्यांचं पॅलेट वेगळं असतं. त्यांचे पेपरवर जेव्हा तुम्ही ते कलर्स वापरता ते खूप पेस्टल लुक देतात. करेक्ट. म्हणजे खूप काय म्हणतात खूप लेयर्स आहेत त्या प्रोसेस मध्ये. आय गेस म्हणजे मला चांगलं आता इन्स्पिरेशन मिळालंय की वेस्टर्न आणि ओरिएंटल किंवा ईस्टर्न पॅलेट याच्यावरच एक ऑडिओ गॅन होऊ शकतो वेगळा. हो नक्कीच. म्हणजे तू एखाद्या आर्टिस्टला नक्कीच हे विचारू शकतो. करेक्ट. म्हणजे मी तुला रंगांच्या नावांमध्ये नाही सांगू शकणार, पण म्हणजे त्यातला तज्ञ माणूस तुला सांगू शकेल. करेक्ट. समिता, अर्थात खूप बोलण्यासारखं आहे आणि काय म्हणतात त्याला फक्त वेळेचं भान ठेवता माझा एक शेवटचा प्रश्न आहे की आता हे स्टोरी बुक्स बद्दल थोडंसं इंट्रोडक्शन मिळालंय, थोडीशी माहिती मिळाली आहे, पण तू काय सांगू शकते की काय फ्युचर आहे ओव्हरऑल स्टोरी बुक्स? कारण आता किंडल, आयपॅड आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या आहेत तर त्या स्टोरीज बऱ्याचशा डिजिटल होत आहेत, तर मुलांना तो कागदाचा टच किंवा ते पान फ्लिप करण्याचा जो एक एक्सपिरियन्स आहे तो थोडासा बदलतोय. तर ओव्हरऑल तुझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे व्हॉट इज द फ्युचर लुकिंग लाईक? मी माझं ऑब्झर्वेशन सांगेल. मी मागच्या वर्षी ना AFCC म्हणून एक कॉन्फरन्स असतं लहान मुलांसाठीच्या कंटेंट विषयी, म्हणजे हे चिल्ड्रन बुक सगळं जे कंटेंट लिहिलं जातं, ड्रॉ केलं जातं ह्याबद्दल सिंगापूरमध्ये म्हणजे अशा बऱ्याच कंट्रीजमध्ये होतात. तर मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली अटेंड करायची आणि माझ्या लक्षात आलं की सध्या आपण नेहमी काय म्हणतो इंग्रजांना फॉलो करत आलोय कायमच, आणि तसंच अजूनही चालू आहे. म्हणजे मध्ये एक ट्रेंड होता सगळ्या पुस्तकांचं इंग्लिशमध्ये यायची, म्हणजे जी छान पुस्तकं आहेत ना गोष्टीची सगळी इंग्लिशमध्ये अवेलेबल होती, रिजनल लँग्वेज मध्ये नव्हती. आणि मग आता तो डिजिटलचा ट्रेंड आलाय की डिजिटली अवेलेबल करायची, म्हणजे प्रत्येक किंडलवर मिळणार. पण गावातला मुलगा किंडलवर पुस्तक नाही वाचू शकत. करेक्ट. हे सिटी मधलं फॅड आहे की ज्यांच्याकडे आयपॅड आहे किंवा जे टॅबलेट किंडल विकत घेऊ शकतात प्रत्येक माणसासाठी एक, त्यांच्यासाठीच हे ऍक्सेसिबल आहे. पण म्हणजे काय म्हणतात बाकी 90% ग्राउंड जे आहे जे शाळेत आणि लायब्ररीत असलेल्या पुस्तकांवरच मोठं होतं, त्यांना हे बघायला नाही मिळत. बरोबर. आणि आता शाळा सुद्धा डिजिटल होत चालल्यात, म्हणजे ते स्कूल्समध्ये पण प्रोजेक्टर लावून वगैरे शिक्षण दिलं जातं. आणि तू जर बाहेरच्या देशात जाशील आणि बघशील ना ते परत पुस्तकांकडे वळायला लागले. किती ते बॉन्डिंग मिसिंग आहे. डिजिटल मध्ये नाही, म्हणजे ते बॉन्डिंग कधीच होत नाही. पुस्तकाचं किंवा वाचण्याचं जे पर्सन आणि त्या कंटेंट मधलं बॉन्डिंग आहे ते डिजिटली फार कमी होतं. म्हणजे तुम्ही वाचता आणि सोडून देता, ते असं कुठे म्हणजे काय म्हणतो आपण नोंदवलं जात नाही असं मला वाटतं. त्यामुळे आता ना हे टॅक्टाईल म्हणून एक नवीन पद्धत आली आहे की टच अँड फील, मग त्याच्यातून साऊंड किंवा या बाकी गोष्टींचा पण बाहेर विचार करायला लागलेत की नुसतीच गोष्ट का सांगायची, त्या गोष्टीत जो रफनेस आहे तो त्यांना जाणवला पाहिजे कागदावर. मग त्या गोष्टीत एखादा वास असेल तर तो त्या पुस्तकातून आलाही पाहिजे.
म्हणजे ते खूप जास्त एक्सपिरियन्स बेस्ड बनवत चाललेत. आणि मग त्यामुळे आता म्हणजे मला असं वाटतं की पुढे आपल्याकडे पण थोडं आणि इव्हन स्टोरीच्या कंटेंट बद्दल मी तुला म्हणेल की या चिवमाऊच्या गोष्टी आता बंद होऊन रिअल गोष्टींवर ते आलेत की नवीन जे आत्ताचे इश्यूज आहेत. करेक्ट. म्हणजे आता जॉईंट फॅमिलीज नाही आहेत, न्यूक्लिअर फॅमिली. मग त्या स्टोरी मधल्या पण फॅमिलीज न्यूक्लिअर असतात. बरोबर. त्यांचे पण आई वडील दोघंही वर्किंग असतात. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी बदलत खूप बदल होत चाललाय गोष्टींमध्ये. म्हणजे एका साइडला कंटेंट मध्ये पण बदल होतोय, एका साइडला त्याच्या डिस्ट्रीब्युशन मध्ये पण बदल होतोय, त्याचा कन्झम्पशन मध्ये पण बदल होतोय, आणि मीडियम मध्ये पण. जसं हे पॉपआउट बुक्स यायला लागलेत परत. या सगळ्या गोष्टींमुळे ऍज अ डिझायनर काही चॅलेंजेस आहेत का? इट इज मोर लर्निंग, म्हणजे आपलं क्राफ्टच इम्प्रूव्ह करत राहायचं का? काय कसं आहे ते? म्हणजे जसं म्हण आहे ना की काय म्हणतात ते, काळाबरोबर बदलत राहणं गरजेचं आहे. तसंच आहे. जर गोष्टी सांगायची पद्धत बदलते तेव्हा आपल्याकडून पण ती एक्सप्रेस करायची पद्धत बदलत गेली पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीला साजेसं असं तुम्हाला करता आलं पाहिजे. तो एक्सपेरिमेंट करत राहणं आणि नवीन शिकत राहणं गरजेचं आहे. म्हणजे असं जर मी म्हणून बसले की मी फक्त वॉटर कलरच करणार आणि मी ह्याच प्रकारचं कॅरेक्टर ड्रॉ करणार, तर ते एका पुस्तकासाठी छान वाटेल, दुसऱ्या पुस्तकासाठी चांगलं वाटेल, पण मग तिसऱ्या पुस्तकाच्या स्टोरीसाठी ते टोटली म्हणजे सूटच नसेल करत, तर काही अर्थच नाहीये. म्हणजे थोडं प्रत्येक स्टोरी बरोबर बदलत राहावं लागतं. इंटरेस्टिंग. ठीक आहे. आय थिंक ऑब्व्हियसली या पूर्ण क्षेत्राबद्दलच मला जरा काही गोष्टी नवीनच कळत आहेत आणि खूप काही डॉक्युमेंट करण्यासारखं आहे. पण आय थिंक फॉर दिस सेशन आय थिंक दिस इज अ गुड नोट टू एंड दिस. आणि खूप मजा आली समिधा तुझ्याशी बोलून आणि बऱ्याच काही गोष्टी कळल्या. मनमोकळं बोलता आलं आणि ऐकून घेतलं असतं. ठीक आहे. ओके, ठीक आहे. सो आय लुक टू हॅव यू अगेन ऑन ऑडिओ गॅन समटाइम लेटर. आणि आपण मग त्यावेळी अॅनिमेशन या विषयावर बोलू शकतो किंवा अजून तुझ्या ओव्हरऑल अॅनिमेशन आणि चिल्ड्रन बुक या स्टोरीज मध्ये कसं इव्होल्युशन होतंय ते पण आपण त्याच्याबद्दल पण गप्पा मारू शकतो. सो आय गेस चालेल. ठीक आहे. थँक्स अ लॉट समिधा वन्स अगेन वेळ दिल्याबद्दल. आणि मी जाता ऐकणाऱ्यांना हे पण सांगू इच्छितो की हा ऑडिओ गॅन आम्ही ठरवलेला इंग्लिशमध्ये करायचा, पण मुद्दाम आम्ही मराठीत ठेवला कारण समिधाचं म्हणणं होतं की मराठीत या गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्यात आणि होपफुली तसं होईल पण. हो, नक्की. म्हणजे माझी पण तशीच इच्छा आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू. ओके, बाय. And that's it from today's Gyan session. Catch us on iTunes, Saavn, Stitcher or any podcasting app you use. Do rate us on iTunes and follow us on Twitter, Facebook and Instagram. Stay tuned for more Gyan on audiogyan.com. Till then, bye.